सर, मराठा समाजाचं आता आंदोलन जे आहे ते पूर्ण राज्यभर पेटलेलं आहे. सरकारने आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे. विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा आहे. नाही, आता आज मंत्रिमंडळाची बैठक आहे. कालच त्यांनी घोषणा केली होती आणि काल या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन एवढं स्पष्ट केलेलं आहे की 1,73,00,000 कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर त्यांना फक्त 11,300 कागदपत्रांवरती कुणबी नोंद सापडून आली आणि त्या 11,300 लोकांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यासंबंधी आजच्या मंत्रिमंडळामध्ये ते निर्णय घेणार आहेत आणि उद्यापासून वितरण करू असं काल त्यांनी जाहीर केलं. या गोष्टीला आमचा कधी विरोध नव्हता, आजही विरोध नाही आणि उद्या राहणार नाही. कारण ती प्रचलित पद्धत आहे की एखाद्या कुटुंबाच्या 3 पिढ्याच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर ज्या ओबीसी समाजामध्ये 400 जाती येतात त्यापैकी कुठल्याही जातीचा उल्लेख असेल तर त्या व्यक्तीला त्या जातीचं म्हणजेच पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र देण्याचा कायदा आहे. त्याच कायद्याची अंमलबजावणी करून सरकार अशा प्रकारचे प्रमाणपत्र त्यांना देत आहे. त्याच्यामुळे ते व्हॅलिड आहे. त्याच्यावरती आमचा कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही. त्यांनी द्यावं आणि त्यांचा मार्ग मोकळा करावा. सर, ज्या पद्धतीने आता सरकारने पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे, सरकारकडे खरं तर कुठले पर्याय आहे? कारण की ज्या पद्धतीनं सरसकट कुणब्यांचीच मागणी केली जात आहे जरांगे पाटलांकडून आणि आंदोलन तीव्र केलं जात आहे. नाही, हे बघा की जेव्हा एखादी व्यक्ती किंवा एखादा समाज आंदोलन करते तेव्हा आंदोलनकर्त्यांनी आपली मागणी संविधानानुसार टिकाऊ असू शकते का आणि न्यायालयानुसार टिकाऊ असते का याचा विचार करायला पाहिजे असतो. एवढे दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे. जर त्यांची मागणी खरंच न्यायपूर्ण असती, संविधानानुसार टिकाऊ असती किंवा न्यायालयानुसार टिकाऊ असती तर आजपर्यंत सरकारने तशा प्रकारचा निर्णय घेऊन हे आंदोलन संपवलं असतं. परंतु कधीकधी सरकारचे हातसुद्धा बांधलेले असतात आणि त्यामुळे जेव्हा आम्ही आंदोलन केलं 22 दिवस, आमची प्रमुख मागणी ही होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीतनं आरक्षण देता कामा नये किंवा सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्याचं ओबीसीकरण करण्यात येऊ नये. आमच्या मागण्या ह्या संविधानानुसार पात्र होत्या आणि न्यायालयानुसार सुद्धा टिकाऊ होत्या. त्याच्यामुळे सरकारने आमच्यासोबत चर्चा करून आमचा विषय निकाली काढला. आम्हाला सांगितलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतनं आरक्षण देणार नाही. आणि हे काही पहिल्यांदा नाही झालं. यापूर्वीसुद्धा 4 वर्षापूर्वी जेव्हा आंदोलन झालं होतं तेव्हासुद्धा सभागृहामध्ये याची नोंद आहे की तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी सभागृहामध्ये मागणी केली होती की मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देता कामा नये आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी उत्तर दिलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही. ते सभागृहामध्ये नोंद आहे त्याची आणि म्हणून आतासुद्धा सरकारने आम्हाला सांगितलं की आम्ही ओबीसीतनं देणार नाही. त्याचप्रमाणे सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्रसुद्धा आम्ही देणार नाही कारण आमची मागणी न्यायपूर्ण होती. आता या आंदोलनकर्त्याचा कसा प्रश्न सोडवायचा तो सरकारचा प्रश्न आहे. सरकार त्याच्याकरता प्रयत्न करते आहे. आज कॅबिनेटची मीटिंग आहे. आता काही लोकांकडनं कळते आहे की एक स्पेशल सेशन बोलविण्याच्या मानसिकतेमध्ये सुद्धा सरकार आहे. त्यांनी स्पेशल सेशन बोलवावं, त्यामध्ये प्रदीर्घ चर्चा करावी आणि याच्यातनं काय मार्ग काढता येते तो मार्ग काढावा. परंतु पुन्हा प्रश्न असा येईल की सरकार जो मार्ग काढेल, सरकार जे काय करेल तो आंदोलनकर्त्याला मान्य आहे का, म्हणून आंदोलनकर्त्यांनी सुद्धा याचा विचार करावा. हेच मी निवेदन आपल्या माध्यमातून करेन. तरी सर, सरकार ज्या पद्धतीने अधिवेशन बोलावून जर काय करू शकते तर काय पर्याय आहे सरकारकडे? म्हणजे खरं तर काय करू शकते? कारण की अधिवेशन बोलावलं, चर्चा केली तरी संविधानिक पद्धतीने ती मागणी टिकन यासाठी काय होऊ शकते? नाही, माझ्या अभ्यासाप्रमाणे, माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे याच्यामध्ये एकच मार्ग शिल्लक आहे की सरकारने स्पेशल अधिवेशन बोलवावं. त्या अधिवेशनामध्ये केंद्र शासनाला विनंती करण्याचा ठराव पारित करावा की जी सर्वोच्च न्यायालयाने 1992मध्ये 50% आरक्षणाची सिलिंग लावलेली आहे, मर्यादा घातलेली आहे, ती मर्यादा वाढविण्याची किंवा रद्द करण्याची विनंती केंद्र सरकारला करावी आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर
तशा प्रकारचा 50% मर्यादा शिथिल करण्याचा अध्यादेश काढून घ्यावा आणि 1918 तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांना जे आरक्षण दिलं होतं, जे उच्च न्यायालयाने 12 आणि 13% ग्राह्य धरलं होतं, ते आरक्षण पुन्हा त्यांना बहाल करावं, जेणेकरून हा प्रश्न लवकरात लवकर निकाली निघेल. याशिवाय दुसरा पर्याय माझ्या माहितीत सुद्धा उपलब्ध नाही. दुसरीकडे क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून सरकार तो प्रयत्न करते आहे, तर त्यात यश मिळू शकतं का? त्यामध्ये तिढा सुटू शकतो का? निघू शकतो की, कारण उच्च न्यायालयाने ते मान्य केलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने अमान्य करताना ज्या काही त्रुटी त्याच्यामध्ये दाखवल्या असेल, त्या त्रुटी जर सरकारने पूर्ण केल्या असेल आणि तशा प्रकारचं सर्वोच्च न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि सर्वोच्च न्यायालय जर कन्व्हिन्स झालं, आता होऊ शकते या महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं आंदोलन सुरू आहे, याची सुद्धा दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आणि समाजामध्ये असलेला जे काय म्हणून असंतोष याचा जर विचार केला आणि सर्वोच्च न्यायालयाने तशा प्रकारचा निर्णय दिला, तर होऊ शकते की हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून सुद्धा निकाली निघू शकतो. या सरकार अधिवेशन बोलावून आपला प्रयत्न करते आहे, पण कुठंतरी या सगळ्या निर्णयात जो दबाव वाढतो आहे, आंदोलन पेटत आहे, त्याचा दबावामुळे काहीतरी विपरीत निर्णय येऊ शकतो का, किंवा सरकार असे चाकोरी बाहेर जाऊन काही निर्णय घेऊ शकते? नाही, मला तरी नाही वाटत. मी फार कॉन्फिडंट आहे त्या बाबतीमध्ये की जर सरकारला तशा प्रकारचा काही निर्णय घ्यायचा असता किंवा ते कुठंतरी संविधानाच्या कक्षेमध्ये किंवा न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसणारी त्यांची जर मागणी असती, तर आतापर्यंत सरकारने ती पूर्ण केली असती. कारण सरकार सुद्धा दररोज संविधानाच्या तज्ज्ञांसोबत, प्रशासकीय तज्ज्ञांसोबत आणि न्यायालयाचे जे काही तज्ज्ञ आहेत त्यांच्यासोबत वारंवार चर्चा करते. कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही एक पुन्हा सल्लागार समिती सुद्धा नेमलेली आहे आणि त्या सल्लागार समितीमध्ये 3 जजेस आहेत, न्यायमूर्ती गायकवाड, न्यायमूर्ती भोसले आणि न्यायमूर्ती आता संदीप शिंदे. हे 3 न्यायमूर्तींची सल्लागार समिती नेमलेली असताना त्या सल्लागार समितीने आतापर्यंत तशा प्रकारचे काय म्हणू त्याला सूचना किंवा अहवाल यांच्या सरकारकडे दिला असता की यांची ही मागणी या प्रकारे आपण पूर्ण करू शकतो, परंतु त्याच्यात कुठेही नसल्यामुळे सरकार ते मान्य करून नाही राहिलेलं आहे. कारण सरकारपुढे सुद्धा अडचण असते आहे काय, म्हणून या गोष्टीचा विचार इतर सर्व लोकांना सुद्धा करावा लागणार. यामध्ये जरांगे पाटील मात्र आपली सरसकटची भूमिका जी आहे ती सोडायला तयार नाही आहे, आंदोलन पेटते आहे, सरकार अडचणीत येत आहे, गावबंदी झालेली आहे. नाही, आता कसं आहे की ते आंदोलनकर्त्यांना त्याचा विचार करायचा आहे की आज पूर्ण मराठा समाज ह्या महाराष्ट्रातील रस्त्यावरती आलेला आहे. त्यांच्या भावना फार दुखावलेल्या आहे, भावनात्मक झालेला आहे आणि म्हणून आता शेवटी हा प्रश्न जरांगे पाटील सरकारसोबत चर्चा करून, तज्ज्ञांसोबत चर्चा करून तो कुठंतरी मार्गी लावण्याचा प्रयत्न जरांगे पाटीलच करू शकतात. त्यांनी जर तशा प्रकारचा घेतला आणि सरकारने त्यांच्यामध्ये काही समन्वय झाला आणि कुठेतरी तडजोड झाली तरच प्रश्न मार्गी निघू शकेल. आज जरांगे पाटील आपल्या मागणीवरती ठाम आहे. सरकार वारंवार सांगते त्यांना की तुम्ही मागता ते देऊ शकत नाही, पण तुम्हाला अतिरिक्त आरक्षण देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत, त्याच्याकरता आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहोत. ही जी सरकार त्यांना वारंवार निवेदन करते आहे, चर्चेला बोलवत आहे. मी वारंवार सांगत असतो की कुठलाही प्रश्न आंदोलनकर्ते आणि सत्ताधारी आणि विपक्ष लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये जोपर्यंत संवाद होणार नाही, संवाद झाल्याशिवाय प्रश्न निकाली निघू शकत नाही. एकतर्फी भूमिका घेऊन प्रश्न कधी निकाली निघत नसतो आणि म्हणून दोन्ही जे पक्ष आहेत त्या पक्षांनी आपसात बसून संविधानाच्या कक्षेमध्ये काय बसू शकते, न्यायालयाच्या कक्षेमध्ये काय बसू शकते याचा विचार करूनच प्रश्न सुटत असतो. तशा प्रकारचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.